पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सब संतन की जय। आज आपण श्रीमद भगवद्गीतेची जी प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेमध्ये श्रीमद भगवद्गीतेचं जे महात्म्य वर्णन करणारे श्लोक आलेले आहेत त्या श्लोकांची संहिता घेणार आहोत। पहिला जो श्लोक आहे, अथ गीता महात्म्यम गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोपदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः। या श्लोकाचा संधी विग्रह अशा पद्धतीनं या ठिकाणी केला जाईल। गीता शास्त्रम इदं पुण्यम यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदम् अवाप्नोति भय शोक आदि वर्जितः। अशा पद्धतीनं या श्लोकाचा संधी विग्रह आहे। या श्लोकाचा अन्वय यः प्रयतः पुमान् इदं पुण्यम गीताशास्त्रं पठेत् सः भयशोक आदि वर्जितः विष्णोः पदम अवाप्नोति, असा या श्लोकाचा अन्वय आहे। आणि या श्लोकाचा अर्थ, जो जितेंद्रिय पुरुष हे पवित्र गीताशास्त्र वाचतो तो भयशोकादिरहित विष्णुपदाला प्राप्त करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे। किंवा आणखी असा अर्थ आपल्याला याचा करता येईल की जो जितेंद्रिय पुरुष हे पवित्र गीताशास्त्र वाचतो तो भयशोकरहित होऊन भयशोकादिरहित होऊन विष्णुपदाला प्राप्त करतो, अशा पद्धतीनं या श्लोकाचा अर्थ आपल्याला करता येणार आहे। पुन्हा एकदा आपण या श्लोकाचा उच्चार करणार आहोत। गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोपदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः। आज आपण याच ठिकाणी थांबतो आहोत। रामकृष्ण हरी।